नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक या पदासाठी बरेच विद्यार्थी तयारी करताय। सो फॉर्म किती आले तुम्हाला लास्ट व्हिडिओला पण मी सांगितलं होतं। आता ही एक्झाम कधी होणार याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारले जात आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एक शक्यता मी तुम्हाला सांगतोय, रिसेंटली तुम्हाला मी सांगितलं अर्ज किती आले होते या एक्झामसाठी, त्यातले त्यात कार्यकारी सहाय्यक या पदासाठी अर्ज जर बघितले तर 1,11,358 अर्ज आलेले। खूप मोठी संख्या आहे, खूप मोठी कॉम्पिटिशन तुमची असणार आहे। आता याची एक्झाम कधी होणार त्या अगोदर समजून घ्या, ही एक्झाम जी होणार ही कशी होणार आहे। आतापर्यंत सरळ सेवेची एक्झाम तुम्ही जर करत असाल तर त्या एक्झाम आणि आता बीएमसीची एक्झाम मात्र त्यात फरक मोठा आहे। तुमची एक्झाम ही होणार आहे ग्रुप लेवलनी, तुमची एक्झाम होणार आहे। ग्रुप लेवल म्हणजे काय, तुम्हाला एका एका ग्रुपला बघा 25 मिनिटं वेळ मिळणार आहे। एवढे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे। बघा हे एवढे 25 प्रश्न आहे। ग्रुप बी ला हे 25 प्रश्न, ग्रुप सी ला 25, ग्रुप डी ला 25 प्रश्न असणार आहे। म्हणजे प्रत्येक विषयाचे काही प्रश्न तुम्हाला यामध्ये सोडवता येणार आहे। हा ग्रुप संपला की तुम्ही ह्या ग्रुपवर शिफ्ट झाला की हा ग्रुप बघता येणार नाही, किंवा पुढचा ग्रुप सुद्धा तुम्हाला बघता येणार नाही। जेव्हा तुम्ही इकडे शिफ्ट होतात हा ग्रुप बघता येणार नाही, हा पण बघता येत नाही, आणि शेवटचा ग्रुप संपला की तुमची एक्झाम संपते। सो सेम तुम्हाला इथे कार्यकारी सहाय्यकाबरोबरच निरीक्षक या पदासाठी पण, निरीक्षक या पदामध्ये तुम्हाला माहिती असेल बीएमसी ऍक्टला 50% वेटेज आहे। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो की ही एक्झाम कधी होणार आहे। बघा मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सांगत आलेलो होतो की ही एक्झाम तुमची साधारणतः 2 डिसेंबर पासून चालू होण्याची शक्यता आहे। आता शक्यता मी का म्हटलं असं, कन्फर्म अजून होत नाही। का होत नाही, कारण अजून बीएमसी कडून ऑथराईज काही आलेलं नाहीये। आता 2 डिसेंबर मी का म्हणतोय, कारण 2 डिसेंबर पासून जवळपास 20 ते 22 डिसेंबर पर्यंत टीसीएसनी एक्झाम साठीचे जे ऑनलाईन सेंटर ते बुक करून टाकलेले आहेत। सो 2 ते 22-20 डिसेंबरच्या दरम्यान तुमची एक्झाम होण्याची चान्सेस आहेत। आता त्यामध्ये आरआरबीच्या पण एक्झाम आहे, आरआरबीच्या असेल तर त्या पण एक्झाम त्यामध्ये होऊ शकतात, शक्यता आहे। पण बीएमसी बद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्ही तयारीत राहाच। 2 डिसेंबर नंतर तुमची एक्झाम, 2 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे। सो तुमच्याकडे आता विचार जरी केला तर हार्डली 1 आठवडा बाकी तुमच्याकडे आहे। मग झाली डेट पुढे जरी गेली तरी 2 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान होण्याची शक्यता जास्त आहे। सो तयारीत राहा, काही अडचण असेल तर इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे। त्याच्याबद्दल तुम्हाला लाईव्ह सेशन पण आम्ही घेणार आहोत। तुम्हाला जे एक्झामसाठी महत्त्वाचे असणार आहे त्याला रिव्हिजन सेशन म्हणून आपण सुपरफास्ट रिव्हिजन सेशन पण तुम्हाला असणार आहे। सो बऱ्याच मुलांचे कॉल आहे, तुमची एक्झाम 2 ते 22 डिसेंबरच्या दरम्यान होण्याची शक्यता मी तुम्हाला सांगतो। अजून ऑथराईज माहिती नाहीये पण शक्यता आहे, तयारीत राहा। ऑल दी बेस्ट तुम्हाला। काही अडचण असेल हा नंबर तुमच्यावर आहे 8888252117, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवत चला, कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट आणि तुमच्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी। तुर्तास थांबतो, धन्यवाद।